ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. श्रोते हो, आज दोनों हांव श्रीमद भगवद्गीतेचे वाचन संस्कृतांतू आणि कडे ताजे भाषांतर कोंकणींत करचें. तत्पूर्वी हांव मागशी विकांतू ध्यान श्लोकाचे केलेले. आतां हांव प्रथम अध्याय दोन सुरू करचें. प्रति एपिसोडांतू 9 ते 10 श्लोक हांव म्हणचें आनी ताजे कोंकणींत रुपांतर तेवें वाचचें. तरी सुरू करुया मे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता प्रथमोऽध्यायः. अर्जुन विषादयोगः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अर्थात धृतराष्ट्र म्हणालो, हे संजया, पुण्यक्षेत्र जावन आशिल्ल्या कुरुक्षेत्रारी वटू आयिल्ल्या युद्धाची इच्छा करतल्या मगेल पुत्रांनी आणि पांडुपुत्रांनी निश्चित रूपाने कसले केले. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणालो, हे राजन, त्या वेळारी पांडुपुत्रांनी केलेली व्यूहरचना पळोवन दुर्योधन आचार्याक वचून म्हणालो, पश्येतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, पळयाती पांडुपुत्रांगेले हे विशाल सैन्य पळयाती. ह्या सैन्याची मांडावळी द्रुपद पुत्र जो तुमगेलोच बुद्धिमान शिष्य जावन आसा तान्ने केल्या. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या पांडव पक्षीय सैन्यांतू भीम अर्जुना असले शूरवीर धनुर्धारी, युयुधान विराट आणि महारथी द्रुपद, धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैव्यैश्च नरपुंगवः. तशीची धृष्टकेतू, चेकितान बलशाली काशीराजा, पुरुजित कुंतीबंधू कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शिबिरायुय आस. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अतिपराक्रमी युधामन्यू, बलशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदी गेले 5 पुत्र हे सगळेची महारथी आसती. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आत्ता आमगेल सैन्यान तुले प्रमुख सैन्याचे अधिकारी विशयान तूं सांगता.
भवान् भीमश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस्तथैव च. सर्वची युद्धांत विजय प्राप्त केलेलेच असती. तुम्ही स्वतः भीष्म पितामह, कर्ण युद्धांत विजय प्राप्त करतले कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्त पुत्र भूरिश्रवा. अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदः. याशिवाय आमच्या खातीर जीव दिवच्याक सिद्ध झालेल्या अनेक शस्त्रांनी सुसज्ज युद्ध कुशल अशी आणि मस्त योद्धे सती. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. आमगेल शक्तीक सीमाच ना. भीष्म पितामहामिती आम्ही सुरक्षीत असती जाल्यार भीमसेनान अत्यंत काळजीपूर्वक रक्षण केलेली पांडव सेना शक्ती मात्र सीमित अस, तरीकय आत्मनिर्भर अस. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणूची आम्ही सर्वांनी प्रत्येक वेळाक नेमसून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारारी सिद्ध जावन राबता आणि भीष्माक सर्व बाजूनी संरक्षण दिवंका. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौचैः शंखं दद्मो प्रतापवान्. दुर्योधनाक हर्षित करचे खातीर महाप्रतापी आणि कौरवान ज्येष्ठ जावन आशिल्ले भीष्माचार्यांनी व्हडी सिंहगर्जन करून आपणागल शंखू हडान वाजयलो. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. ताजवटूची शंख, नगारे, पणव, आनक, गोमुख ही रणवाद्यही एकदमाक वाजयली. त्या वेळारी त्या सर्वांचो व्हड आवाज जालो. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. ताजे शुभ्र घोडे जुंपिल्या व्हड्ड रथान बशिले श्रीकृष्ण आणि अर्जुन हांनी आपापणागल दिव्य शंखाने दिव्य शंखनाद केलो. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. श्रीकृष्णाने पांचजन्य अर्जुनाने देवदत्त शंख वाजयलो आणि लांडग्यागल पोट आशिल्ल्या भयंकर कर्म करतल्या भीमसेनाने पौंड्र शंख वाजयलो. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. कुंतीपुत्र धर्मरायाने अनंत विजय आणि नकुल सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे आपापणागले शंख फुंकले. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजितः. महाधनुर्धर काशीराजु
महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न विराटू, अपराजित अशी सात्यकी, द्रुपद, द्रौपदीगल 5 पुत्र, अजानबाहू, अभिमन्यू या सर्वांनी हे धृतराष्ट्रा चारी दिकाने आपापणागल शंख फुंकल्या. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान दद्मु पृथक पृथक. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडलेल्या शंखनादाने दुर्योधन आणि इतरांगल हृदय विदीर्ण झाले. ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तू. तरी मंडळी तुमकां कशी दिसले हो अनुवाद? दोळे इद्रारी युद्धभूमी उबरली न्हय. साक्षात उबरोवंच तितली ताकत मज्जान ना, उबरो कारोवन तितली ताकत. जाल्यार व्यास मुनीन कसलें म्हणलेलें आसा पळय तें वाचल्यार ताजे अनुवाद मनांत अर्थ कोण घातल्यार युद्धभुमीचें चित्र सम तुमकां उबरता दोळ्या इद्रारी. हांव म्हगेल रितीन प्रयत्न केला. पळयात ती तुमकां आवडल्यार हगूर हगूर तुमकां अभ्यास जातलो, हगूर हगूर अभ्यास जातलो. तरी मेळया वापस नेक्स्ट एपिसोडांत. ओके. ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः.